विनायक राऊत यांच्यासारखा पॉलिटिकली कास्ट्रेटेड व्यक्ती म्हणजेच राजकीय शंड व्यक्ती हा जेव्हा एखाद्या कर्तबगार नेत्याला नपुसक राजकारणी असं म्हणतो तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडते। आणि म्हणूनच या शंड राजकारणाला मला हे सांगायचंय की तुझं काम काय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे। विनायक राऊत याचं काम काय गल्ली बोळातला मुलगा सुद्धा ओळखतो। पॉलिटिकली कास्ट्रेटेड राजकीय शंड ही अशी लोक पूर्वीच्या जमान्यामध्ये राज दरबारांमधील महिलांच्या निवासस्थानांचं रक्षण करण्याचं काम करायचं, तेच काम आज विनायक राऊत करत आहे। आणि महाराष्ट्रातील एका कर्तबगार माणसावरती आरोप करत आहे की हा नपुसंक राजकारणी आहे म्हणून। आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी त्यांचं कर्तृत्व या महाराष्ट्राला, या देशाला आणि जगाला दाखवून दिलेलं आहे। त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ अगदी पूर्णपणे पूर्ण करून दाखवलाय आणि तो सुद्धा लिहिलेला या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी सांभाळलेलं आहे आणि या महाराष्ट्राला प्रगती पथावरती त्यांनी आणून ठेवलेलं आहे। तेव्हा माझं या विनायक राऊत यांना सांगणं आहे की आपल्या अवकातीत राहायचंय, उगीच तोंड सोडून वाटेल ते तोंडसुख त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर घेणं बंद करायचंय।